मोबाईल आहे पीछे लो, मोबाईल पीछे लो. त्यामुळे सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे. मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहे. आताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता कारण मंजूर झालेले विषय आहे, पण याच्यामध्ये जसं बागबगीच्यांचा विषय आहे, मुलांच्या इम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय, मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही, समजा याचा म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डरकडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्त्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक घेतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःच घेण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे की या प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत जर आपल्याला आम्ही मुद्दाम का नाही अंतर्भूत केलं याच्यामध्ये की त्याचे कॉस्ट लोडिंग जे आहे ती फ्लॅटवर व्हायला नको, कारण की अननेसेसरी नाही तर डेव्हलपर त्याची कॉस्ट सुद्धा पुन्हा आणखी ॲडिशनल लोड करणार आणि प्रॉब्लेम येईल. त्याच्याऐवजी इंडिव्हिज्युअल ज्या काही बेनिफिशरीच्या स्कीम्स आहे, सबसिडीज आहे, ते लाभ घेऊ शकतात. आणि आता तर असं आलेलं आहे की इतरही काही लाभांच्या बाबतीमध्ये जर ते डेव्हलपमेंट उपलब्ध करून दिलं तर ते आहे. म्हणजे सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपला पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे तोही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे त्यांना समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे की एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील याही गोष्टीचा जोपर्यंत बिल्डर ते सगळं काम पूर्ण करणार नाही. आणि कारण एकदा कसं होते की आपण अलॉट करून देतो, लोक राहायला येतात, बिल्डर कडून घेऊन घेतल्यावर बिल्डरही मोकळे होऊन जातात, अशा कुठल्याही गोष्टी याच्यात होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घ्यावी ही देखील या ठिकाणी सूचना आहे. आपल्याला जसं म्हटलं आहे की आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे साहेबांनी की किती फ्लॅट्स होणार आहेत, 4 नवीन ठिकाणी पुन्हा 5 नवीन ठिकाणी पुन्हा आणखी प्रस्तावित आहेत ह्या योजना. त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण होत असताना शहरातल्या कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीची जी गरज आहे ती पूर्ण व्हायसाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला, मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्या पर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने म्हणजे जे ऑलरेडी याच्यात सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काहीही नाही आहे. ते सगळ्याच्या सगळं नागरिकांपर्यंत आपण पोहोचवावं जेणेकरून जे गरजू नागरिक असतील,
ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 आणि 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं नॉन रिफंडेबल घेतोय, तर त्याच्यामागे देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील, ज्यांना हे माहिती आहे, जे सिरियस असतील, ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ देण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील. यासाठी आपल्याकडून महानगरपालिकेच्या वतीनेही आम्ही आपल्याला ही विनंती करते की त्या सर्व लोकांच्यापर्यंत हे प्रेस नोटच्या माध्यमातून पोहोचवावं, जेणेकरून या शहरातील अल्प आर्थिक उत्पन्न असणारा जो नागरिक आहे तो देखील त्याला त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, या अर्थाने आपल्या सर्वांना विनंती. सर पहले प्रोजेक्ट में से हमारा कितना अब तक हो चुका है और कितना परसेंट उसका सक्सेस रेट? नहीं, वो तो प्रोजेक्ट कंप्लीट हो चुका है अपना। PMAY का 2 प्रोजेक्ट का कंप्लीट हो गया है। अलॉटमेंट्स भी कई सारे हो गए हैं। फाइनल कुछ प्लॉट्स के बचे, फ्लैट्स के बचे हुए थे। उसमें दिक्कत ये आई थी कि कई बार हमने जो बेनिफिशियरी को चूज किया तो बीच में उन्होंने वो कंप्लीट नहीं कर पा रहे, हमको उनकी फाइनेंशियल कैपेसिटी नहीं है, इसलिए हमें छोड़ना है, तो उनका कैंसिल करके नए बेनिफिशियरीज हमको ढूंढने पड़े। तो उसके वजह से भी बीच में कई बार बेनिफिशियरीज चेंज हुए थे। कितने बेनिफिशियरीज? अभी मेरे पास रेडी फिगर तो नहीं है, लेकिन वो हमने पूरे तो नहीं, अलॉटमेंट हो गया पूरा। तो बेसिकली हमारे 400-450 घर थे उसमें, और हमारी प्रतीक्षा यादी थी ऑलमोस्ट 2000 के आसपास की प्रतीक्षा यादी हमने की थी। तो जिन्होंने पेमेंट नहीं किया उनको आगे यानी उनका कैंसिल करके आगे अलॉटमेंट करवाना, ये पूरा जो प्रोसेस है वो हमने किया हुआ आहे। आम्ही वेगवेगळ्या बेसिकली डेव्हलपर सुद्धा त्यांच्या स्तरावरती मदत करतात आणि आम्ही आमच्या स्तरावरही त्यांना हे करतो, बँक्सला मोटिवेट करतो की तुम्ही यांना फायनान्स द्यायचं म्हणून। सर आता आपण म्हणाले की 480 आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये लोक आहेत त्यांना आम्ही डॉक्युमेंट स्क्रुटिनीसाठी बोलवतो। त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला जो असतो तो याचा जो आहे तहसीलदारांनी इश्यू केलेला उत्पन्नाचा दाखला असतो तो आपण ग्राह्य पकडतो आणि त्याच्या आधारेच आम्ही जातो। आता त्याच्या ज्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी इश्यू केलेला आहे, आपण जे बेनिफिशियरी सांगतात त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला देऊ 3 लाखाच्या खालचा असणार ते मानतो। प्लस ओपन स्पेसचे जे हे असते, लँडस्केप डेव्हलपमेंट असते ते असतं। याच्यावरती आपल्याला सोलर साठी सुद्धा वेगवेगळ्या योजनांमधून सबसिडी घेणं अनुज्ञेय आहे, तर ती आम्ही फॅसिलिटी पण दिलेली आहे की ती पुढे आपण भविष्यात घेऊ शकतो। प्रोव्हाइडेड बाय कॉर्पोरेशन, म्हणजे इथे जिथपर्यंत जो येणारा रस्ता आहे, इथे जी इथपर्यंत येणारी सिवरेज लाईन आहे, STP तर आपण याच्यामध्ये पकडलेला आहे प्रोजेक्ट मध्ये, परंतु सिवरेज लाईन घेऊन येणं असेल किंवा तिथपर्यंत रस्त्यावरची दिवाबत्ती वगैरे करणं असेल, हे जे काही ट्रंक सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मनपाची जबाबदारी आहे, ती मनपा प्रोव्हाइड करेल। सर आम्ही सर मेंटेनेंस का कैसा रहता है? जैसे बाकी जो फ्लैट स्कीम्स रहते हैं, जो एग्जिस्टिंग फ्लैट स्कीम्स है, यहाँ बाद में बहुत इंटरनल डिस्प्यूट्स आ जाते हैं कि कोई दे रहा है कोई नहीं दे रहा है, तो ये सब फ्लैट स्कीम में कुछ ऐसा ये स्कीम में बेसिकली ये है कि मेंटेनेंस का भी कुछ अमाउंट दिया जाता है स्टार्टिंग में, वो हर मेंबर में से ही ये करके चूज करके एक बॉडी बनाई जाती है जिनको एक प्रोजेक्ट हैंड ओवर किया जाता है। डेवलपर का प्रोजेक्ट होने के बाद ऐसे बॉडी को हैंड ओवर करना अपेक्षित है। जो हमारा पूरा सेटअप रखा है, ग्राउंड प्लस 7 रखा हुआ है, ताकि बहुत ज्यादा मेंटेनेंस के खर्चे ना आए। सर आपले मुख्यमंत्री महोदयांचे पण निर्देश होते की साधारणतः आपल्या प्रत्येक 6 ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, प्रत्येक प्रोजेक्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किमान एक तरी प्रोजेक्ट आपण उभारावा। तर याच पद्धतीने आपण पुण्यापूरला पण एक 840 घरकुलांचा प्रोजेक्ट एकूण किती एकंदरीत नागपुरात एकूण किती देणार आहोत? पुण्यापूरला 840 घरं आहेत, हुडकेश्वरला साधारणतः 400, हुडकेश्वर असा जयताची किती आहे? 500 पुण्यापूर 840, हुडकेश्वर 240, जैता 571 आणि केटी नगर मध्ये पण एक 450 EWS प्रोजेक्ट। हा, EWS ये याच्यात आम्ही विनंती पण केलेली आहे शासनाला की EWS ची जी उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत ठेवलेली आहे, तर जसं पुणे आणि MMR साइडला याची उत्पन्न मर्यादा जी आहे ती 6 लाखापर्यंत वाढवली आहे, त्याच पद्धतीने ते टॅक्सेशन नागपूरसाठी सुद्धा द्यावं, नागपूर सिटीसाठी, असं आम्ही एक विनंती पत्र दिलेलं आहे। तर ते झालं तर अतिरिक्त सुद्धा आपल्याला ओपन होईल। विक्री करू शकत नाही ते फ्लॅट, त्यांना काही ठराविक पर्सेंटचं आपण बंधन टाकलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना हे जे आहे म्हणजे तोपर्यंत ते विक्री करू शकत नाही। सरकारसाठी आपण प्रत्येक झोनच्या ठिकाणी आणि हेडक्वार्टरला सुद्धा एक टेबल अलॉट केलेला आहे की जिथे येऊन ते त्यांनी माहिती द्यावी त्यांची, ती आपल्याकडनं आपण करून घेऊ।
आणि आपण दाखवू शकलो असतो पण आता आम्ही ती काही सुविधा ठेवली नाहीये. म्हणजे काही मोठी सोसायटी जर फॉर्म झाली तर तिथे काही छोटे छोटे शॉप्स असले पाहिजे. तर ती प्रोव्हिजन आपल्या PMAYच्या प्रोव्हिजनच्यात होती. त्याच्यानुसार आपण काही प्रमाणामध्ये गाळे याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचं डेव्हलपरकडेच आम्ही दिलेलं आहे. त्याचं क्रॉस सबसिडायझेशन आम्ही या ठिकाणी केलं पण आहे. सर माडा त्याच्यामध्ये किंमत कमी करून घेतलेली आहे. पण जे माडाचे जे तेच आम्ही फॉलो केलं होतं. 3 लाख